नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये जीवा आणि नंदिनीच्या सरोगसी निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने नंदिनीच्या मनामध्ये आता सौतेपणाची भावना निर्माण झालेली असते. कारण आता नंदिनीने ठरवल्याप्रमाणे जीवाच्या बाळाला जन्म देणाऱ्या सरोगेट आईला तिची काळजी घेण्यासाठी नंदिनीने तिला घरी बोलवलेलं असतं. तर आता ती सरोगेट आई घरी येताच सगळेच नंदिनी आणि जीवाला उलटसुलट प्रश्न विचारू लागतात की ही मुलगी कोण आहे आणि तिला आपल्या घरामध्ये कशाला आणलंय. तेव्हा नंदिनी आणि जीवा खोटं सांगतात की ही मुलगी ना आनंद निवासची एक अनाथ गरोदर आणि गरजू मुलगी आहे आणि आता ती 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि काही कारणास्तव तिच्या नवऱ्याने तिला एकटं सोडून तिच्यावर खूप मोठा अन्याय केला असल्यामुळे आता ह्या मुलीची डिलिव्हरी होईपर्यंत तिला आपल्याच आधाराची गरज आहे असे पटवून देतात. पण पुढे जाऊन हे खोटं नंदिनीच्याच अंगलट येणारं असतं. कारण आता नंदिनीला तिच्या इच्छेविरोधात त्या मुलीला तिच्याच बेडरूम मध्ये जागा देण्याची वेळ आलेली असते. तर आता रात्र होताच ती मुलगी गुपचूप जाऊन बेडवर झोपलेल्या जीवाला मिठी मारत असल्याचे भयानक स्वप्न नंदिनीला पडतं आणि ती दचकून उठते. तर पुढे पाहते तर काय, जीवाच्या शेजारीच कोणतीच मुलगी नसते. कारण आता त्याचं असं झालेलं असतं की आता सरोगेट मदरमुळे जीवा आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना, ह्या सततच्या विचाराने नंदिनीला हे एक भयंकर स्वप्न पडलेलं असतं.